हे हॅलो गायज, वेलकम इन विद्या मंदिर अकॅडमी. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेस शिकलो. ओके, सो स्टेटमेंट म्हणजे काय ते पण शिकलो. स्टेटमेंटची आपण डेफिनेशन लिहिली होती. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं जे की आयदर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. त्या सेंटेन्सला आपण काय बोलतो? स्टेटमेंट बोलतो. मग काल मी हे पण सांगितलं होतं की कोणकोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट नाहीत. सो एक्सक्लामेटरी जर सेंटेन्स असेल किंवा इंटरगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा इम्परेटिव्ह असेल किंवा ओपन असेल, ओपन सेंटेन्सेस असतील, सो त्यांना सगळ्यांना आपण स्टेटमेंट बोलणार नाही. फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सलाच आपण काय बोलणार आहोत? स्टेटमेंट बोलणार आहोत. सो आपला एक्सरसाइज 1.1 पूर्ण त्याच्यावरतीच बेसिसवरती आहे. ठीक आहे. सो इथे आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. ओके, खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत त्याच्यापैकी स्टेटमेंट कोणतं ते सांगायचं आहे. जस्टिफाय युअर आन्सर. आपला आन्सर जस्टिफाय करायचं आहे. इफ इट इज अ स्टेटमेंट राईट डाऊन इट्स ट्रूथ व्हॅल्यू. जर दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे एकतर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, ती ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. ट्रू असेल तर टी लिहायचं आहे, फॉल्स असेल तर कॅपिटल एफ लिहायचं आहे. सो फर्स्ट सेंटेन्स आहे, अ ट्रायंगल हॅज एन साइड्स. राईट ना. पहिला सेंटेन्स काय दिला आहे? अ ट्रायंगल हॅज एन साइड्स. मग आपण जर ट्रायंगलची फिगर काढली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रायंगलमध्ये किती, सपोज हा ABC नावाचा ट्रायंगल आहे. सो देर आर ओनली 3 साइड्स. राईट. आणि इथं काय म्हटलं आहे? एन साइड्स. ओके, पहिले तर हे स्टेटमेंट आहे का? एस, इट इज अ स्टेटमेंट. राईट. कारण की हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. साधा आणि सिम्पल असं स्टेटमेंट आहे. साधा आणि सिम्पल असं सेंटेन्स आहे, म्हणून याला आपण स्टेटमेंट बोलणार आहोत. ओके, सो इथे काय लिहायचं? गिवन सेंटेन्स इज, फिगर काढण्याची गरज नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी काढली फक्त. इज अ स्टेटमेंट, इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, सॉरी, ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. फॉल्स आहे. राईट ना. कारण की ट्रायंगलला एन साईड नसतात. ट्रायंगलला फक्त 3च साईड असतात. इथं म्हटलं एन साईड असतात, म्हणजे हे गिवन स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. फॉल्स आहे म्हणून कॅपिटल एफ लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे सेकंड वन, द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. जर ट्रायंगल असेल तुमच्याकडे तर ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची ॲडिशन, तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते? 180 डिग्री असते. तर हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. स्टेटमेंट आहे. हे पहिली गोष्ट, हे काय आहे? स्टेटमेंट आहे. एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून याला आपण स्टेटमेंट बोलणार आहोत. आणि जे दिलेलं सेंटेन्स आहे तिथे सांगितलं आहे की इंटेरियर अँगलची ॲडिशन ट्रायंगलच्या 180 डिग्री असते. हे बरोबरच आहे. म्हणून इथे लिहिताना काय लिहायचं आहे? तुम्ही असंच लिहायचं आहे, सेम असं लिहायचं आहे, गिव्हन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. आता मी डायरेक्ट लिहितो आहे इथे स्टेटमेंट आहे म्हणून. ठीक आहे. तुम्ही गिव्हन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट असं लिहायचं आहे. खाली अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, कारण की हे सेंटेन्स ट्रू आहे. ट्रू आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? टी येणार. ओके, ठीक आहे. थर्ड वन, यू आर अमेझिंग. राईट, असं दिलं आहे, यू आर अमेझिंग, आणि देन क्वेश्चन, सॉरी, देन एक्सक्लामेटरी मार्क, म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. जर एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट असतं का? नो. ओके, सो याच्या खाली काय लिहिणार? गिव्हन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. का नाही? बिकॉज. जस्टिफाय करा. नाहीतर का नाही? बिकॉज गिव्हन सेंटेन्स इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. बिकॉज गिव्हन सेंटेन्स इज exclamatory, is an exclamatory सेंटेन्स. ओके, आणि आपल्याला माहिती आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात, म्हणून हे जे थर्ड वन, इट इज नॉट अ स्टेटमेंट. मग स्टेटमेंट नाही तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू येण्याचा प्रश्नच नाही. ओके, फक्त जे स्टेटमेंट असतात त्यांनाच ट्रूथ व्हॅल्यू असते. नेक्स्ट, फोर्थ वन, प्लीज ग्रँट मी अ लोन. ठीक आहे. प्लीज ग्रँट मी अ लोन, हे जे आहे ते लोन आहे. ठीक. इथं काय केलं आहे? प्लीज बोललं आहे म्हणजे काय केलं? इथं विनंती केली की माझं काय करा? लोन सँक्शन करा, ग्रँट करा. ठीक आहे ना. अशी विनंती केली. प्लीज बोललात ना,
प्लीज बोलणं म्हणजे सेंटेन्सचा टाईप कोणता आहे हा? दिस इज ए इम्परेटिव्ह सेंटेन्स, राईट ना. म्हणून याच्या खाली काय लिहिणार तुम्ही? गिवन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे का हे? नाही. का नाही स्टेटमेंट? इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज गिवन सेंटेन्स इज, कोणता सेंटेन्स आहे? रिझन लिहायचं तुम्ही. रिझन काय लिहिणार? इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. ओके, इम्परेटिव्ह सेंटेन्स, राईट ना. रिझन लिहायचं तुम्ही वरच्यासारखंच. गिवन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज गिवन सेंटेन्स इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणून त्याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. नेक्स्ट, फिफ्थ वन. अंडरूट -4 इज अन इरॅशनल नंबर. आता जर तुम्ही 11th स्टँडर्डला कॉम्प्लेक्स नंबर शिकलेला असाल, राईट ना, कॉम्प्लेक्स नंबर नावाचा एक लेसन होता 11th स्टँडर्डमध्ये, तर त्यात अशा प्रकारचे नंबर तुम्हाला दिसत होते, राईट. सो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये अशा प्रकारचे नंबर्स असतात, अंडरूटमध्ये मायनस. ओके, सो हे सगळे कुठे जातात? सगळे कॉम्प्लेक्स नंबर असतात. अशा टाईपचे सगळे नंबर्स, अंडरूटमध्ये जर नंबर असेल एखादा मायनसमध्ये, तर ते सगळे कुठे जातात? कॉम्प्लेक्समध्ये मोडतात. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? रूट -4 इज ॲन, तो कोणता नंबर आहे? दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर, नॉट इरॅशनल. इथं म्हटलं त्यांनी इरॅशनल नंबर आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर हे सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट का आहे? कारण त्याला व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू आहे. ट्रू किंवा फॉल्स मी सांगतो आता, ते ट्रू आहे का फॉल्स आहे मी सांगितलं तुम्हाला. अंडरूट -4 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, आणि इथं काय म्हटलं आहे? इरॅशनल नंबर. म्हणजे कसं आहे स्टेटमेंट? फॉल्स. ओके, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, कॅपिटल F. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ वन. आता ह्या साईडचं मी रफ करतो इकडे. ओके, हे झालेलं असेलच कदाचित तुमचं. पुढे दिलं आहे 6th क्वेश्चन. x² -6x + 8 = 0. ओके, आणि त्याच्या दोन व्हॅल्यूज सांगितलेत आपल्याला. इम्प्लाइज दॅट x = -4 अँड x = -2. सो ह्या एक्सच्या दोन व्हॅल्यू आहेत असं बोललं आहेत ते. सो आपल्याला चेक करायला पाहिजे की x = -4 आणि x = -2 अशा दोन व्हॅल्यू खरंच येत आहेत का याच्या, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. सो 10वीला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं बरोबर ना. x² -6x + 8 = 0. मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे? 8 एवढं मल्टिप्लिकेशन आला पाहिजे. 8 एवढं मल्टिप्लिकेशन आणि -6 एवढी ॲडिशन. असे दोन नंबर सांगा मला. असे जर दोन नंबर तुम्ही सांगितले तर ते दोन नंबर कोणते असतील? -4 आणि -2. मायनसचं मल्टिप्लिकेशन +4 × 8 आणि -4 आणि -2ची ॲडिशन -+ बट मोठ्या नंबरचं साईन -6. म्हणजे मिडल टर्मला तुम्ही कसं स्प्लिट करणार? x² -4x -2x + 8 = 0. पहिल्या दोन टर्ममधून कॉमन, दुसऱ्या दोन टर्ममधून कॉमन. पहिल्या दोघातून काय कॉमन काढताल? तर x कॉमन. सो इथे राहील x -4, राईट ना. x कॉमन घेतला, इथे पण x आहे, इथे पण x आहे, तर x राहिला. इथे एक x शिल्लक आहे -4. इथनं -2 कॉमन घेऊयात. सो मायनस घेतल्यानंतर आतमधलं साईनसुद्धा चेंज होईल, प्लसचं मायनस होईल, = 0. सो x -4 दोन्हीकडे पण आहे. पुन्हा एकदा x -4 इंटू सेकंड ब्रॅकेट x -2 = 0. याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळते? हा -4 आहे, x -4 = 0 म्हणजे x = 4 मिळेल एकदा, और x = 2 मिळेल एकदा, राईट. अशा दोन व्हॅल्यू मिळतात. आणि इथं तर काय सांगितलं आपल्याला? इम्प्लाइज एक्सच्या काय व्हॅल्यू येतात? एक मायनस येते, दुसरी पण -2 येते, दोन्ही पण मायनस येतात असं सांगता येते. म्हणजे हे जे आहे ते स्टेटमेंट तर आहे, राईट ना. गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट आहे, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी? फॉल्स. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके, ते जस्टिफाय करण्यासाठी आपण इकडे केलं आहे त्याला. पहा इकडे सॉल्व केलं आहे.
त्याच्यावरून आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, एक +4 दुसरी +2. इथं देताना मायनसमध्ये दिल्या होत्या, म्हणजे हे जे दिलं आहे ते चुकीचं दिलेलं होतं, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फॉल्स. ठीक आहे. आता 6च्या नंतर मी डायरेक्ट 11 नंबरचा क्वेश्चन लिहिलं आहे. 7, 8, 9, 10 हे सगळे सिम्पल क्वेश्चन आहेत, ते तुम्ही स्वतः होमवर्क करायचे. ठीक आहे. नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन जो आहे, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. करेक्ट ना. तुम्हाला हे सगळ्यांना माहिती. सगळ्यात सुरुवातीला कोण सेट येतो? नॅचरल नंबरचा सेट. नॅचरल नंबरचा सेट काय असतो? सबसेट असतो. कोणाचा? नॅचरल नंबरचा सेट काय असतो? सबसेट. होल नंबरचा. होल नंबर सबसेट असतो कोणाचा? रिअल नंबरचा. ओके. किंवा इंटिजरचा सबसेट असतो. इंटिजर सबसेट असतो कोणाचा? इंटिजर सबसेट असतो कोणाचा? रिअल नंबरचा. रिअल नंबर सबसेट असतो कोणाचा? कॉम्प्लेक्स नंबरचा. राईट ना. म्हणजे सगळ्यात मोठा जर सेट कोणता आहे तर तो आहे कॉम्प्लेक्स नंबरचा सेट. मग एव्हरी रिअल नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर शिकला ना तुम्ही? Z = A + IB. राईट ना. Z = 3 + 4I. कॉम्प्लेक्स नंबर आहे. Z = 3 + 0I. फक्त 3 जर असता तुमच्याकडे, 3 हा एक रिअल नंबर आहे. रिअल नंबरला जर कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहा म्हटलं तर तुम्ही असं लिहिणार. जर मी म्हटलं 5ला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहा 5ला, सो 5ला कसं लिहिणार? 5 + 0I. राईट. म्हणजे प्रत्येक रिअल नंबर काय असतो? कॉम्प्लेक्स नंबर असतो. म्हणून हे जे ते काय स्टेटमेंट आहे. ओके. गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट, असं पूर्ण सेंटेन्स लिहायचं तुम्ही. गिवन सेंटेन्स इज ए स्टेटमेंट बिकॉज नाही, आता स्टेटमेंट आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू? T. ट्रू आहे ना ते, म्हणून T. त्याच्यानंतर 12th नंबरचा आहे 1 इज अ प्राईम नंबर. आता 1 खरंच प्राईम नंबर आहे का? सांगा. 1 इज नॉट प्राईम नॉर कंपोजिट. नायदर प्राईम नॉर कंपोजिट. असं तुम्ही 7th स्टँडर्डपासून शिकत आलात. राईट ना. 7th स्टँडर्डला शिकलो आपण की 1 हा प्राईम पण नसतो आणि कंपोजिट पण नसतो. इथं काय बोलता? इथे 1 इज अ प्राईम नंबर बोलतात. 1 हा प्राईम नंबर आहे असं सांगितलं इथं. स्टेटमेंट तर आहे. ओके. स्टेटमेंट तर आहे, बट याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. कारण की 1 हा प्राईम नंबर पण नसतो, 1 हा कंपोजिट नंबर पण नसतो, म्हणून स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. नेक्स्ट 13 काय सांगितलं आपल्याला? विथ द सनसेट द डे एंड्स. विथ द सनसेट द डे एंड्स. सनसेट झाल्यावर डेचा काय होतो? एंड होतो. बरोबर आहे. स्टेटमेंट पण आहे. राईट ना. स्टेटमेंट पण आहे आणि सनसेट झाल्यानंतर काय दिवस उगणार थोडी आहे. दिवस काय होणार आहे? म्हणजे दिवस संपणारच आहे त्यावेळेस. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? T असेल. तुम्ही व्यवस्थित लिहायचे. गिवन सेंटेन्स इज ए स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ओके. सो अशा पद्धतीने हे 15 क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहे. आय होप तुम्हाला इथे सगळे समजलेले असतील. आता काही नेक्स्ट क्वेश्चन जे महत्त्वाचे आहेत ते मी पुढचे घेतो, आणि बाकीचे राहिलेले सगळे तुम्ही काय करायचे? स्वतः ट्राय करा, होमवर्क करा. नाही आले तर मला पुन्हा विचारा. ते नेक्स्ट वन इज हा 13 होता. नेक्स्ट 14, 15 हे तुम्ही करू शकता. राईट ना. 14 घेतो मी. 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 0. 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 0 आणि 15 आहे 3 + 5 > 11. 3 + 5 > 11. सो हे आहे का 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा, ती असते 1च. ओके. आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण किती असते? 1च असते. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण काय असते? 1च असते. 11th स्टँडर्डला तुम्ही शिकलात का परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते? 1 असते. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण किती असते? 1च असते. इथं काय सांगितलं आहे? 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती दाखवली? 0. म्हणजे हे स्टेटमेंट तर आहे. ओके. इट इज अ स्टेटमेंट बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. पण सेंटेन्स कसं आहे? स्टेटमेंट कसं आहे ते? फॉल्स. नेक्स्ट 3 + 5 > 11 असं सांगितलं आहे. 3 + 5 ॲक्च्युली 3 + 5ची व्हॅल्यू किती येते? 8 येते. मग 8 काय 11पेक्षा मोठा आहे का? नाही. 8 तर 11पेक्षा छोटा आहे. इथं असं सांगितलं हे जे आहे ते 11पेक्षा मोठा आहे. म्हणजे असं असेल तर काय म्हणू शकतो आपण याला?
हे तर स्टेटमेंट आहे, इट इज स्टेटमेंट, बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. पण ट्रूथ व्हॅल्यू कशी त्याची फॉल्स. जनरली तुम्हाला लगेच कळून जाईल ना, 3+5 म्हणजे 8 असतं, आणि 8 तर कुणी पण सांगू शकतं. 8 हा 11पेक्षा कसा असतो, लहान असतो. इथे सांगताना सांगितलं की तो मोठा आहे, असं तर होऊ शकत नाही. म्हणून हे स्टेटमेंट आहे, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. ओके, नेक्स्ट वन इज 15 नंबरचा झाला. नेक्स्ट वन इज 16 नंबरचा आहे, द नंबर पाय इज अन इरॅशनल नंबर. ओके, 16, द नंबर पाय इज अन इरॅशनल नंबर. हे पण आपण 8th स्टँडर्डला शिकलेलो आहोत, 7th स्टँडर्डला 8th स्टँडर्डला तुम्ही शिकलेला आहात की पाय हा काय आहे, एक टाईपचा इरॅशनल नंबर असतो. म्हणून हे कसं आहे, दिस इज ए स्टेटमेंट. हे वाला जे आहे ते स्टेटमेंट आहे, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. ठीक आहे, हे आपण 8th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. नेक्स्ट 16च्या नंतर डायरेक्टली आपण 19 नंबरचं क्वेश्चन घेणार आहोत. बाकीचे क्वेश्चन तुम्ही करायचे आहेत 16च्या नंतर 17, 18. आता मी डायरेक्टली कोणता घेतो आहे, 19. जे जे सिम्पल आहेत ते तुम्ही स्वतः होमवर्क करायचे आहेत. ओके, सो 19 नंबरचा क्वेश्चन आपण इथे सांगतोय की 2 कोप्लेनर लाईन्स आर आयदर पॅरलल. 2 कोप्लेनर लाईन्स आर आयदर पॅरलल or intersecting, राईट ना. मग हे वाला स्टेटमेंट कसं आहे, स्टेटमेंट तर आहे. ओके, हे पहिली गोष्ट स्टेटमेंट तर आहे, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू आहे की फॉल्स आहे. आता हे समजा एक प्लेन आहे, माझा हात म्हणजे काय, एक प्लेन आहे, आणि ह्या प्लेनमध्ये दोन लाईन्स आहे. एक लाईन अशी, दुसरी लाईन अशी, राईट ना. दोघांची डायरेक्शन जर एकच असेल अशी इकडच्या साईडला, तर दोघी एकमेकाला ह्या कशा आहेत, आता पॅरलल आहेत. कदाचित तुमच्या 2 लाईन अशा पण असू शकतात, एकमेकाला इंटरसेक्ट करणाऱ्या पण असू शकतात एकाच प्लेनमध्ये, राईट ना. म्हणजे इथे सांगायचं काय आपल्याला, हे जे दिलं आहे 2 कोप्लेनर लाईन्स, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनमध्ये एक्झिस्ट असणाऱ्या 2 लाईन्स, राईट ना. ही एक लाईन आहे ह्याच प्लेनमध्ये, ही दुसरी लाईन आहे ह्याच प्लेनमध्ये. दोघी एकमेकाला यांना जर पुढे एक्सटेंड केलं तर एकमेकाला काय होतील, इंटरसेक्ट होत आहेत. किंवा मग कदाचित दोन्ही एकमेकाला पॅरलल पण असू शकतात. ठीक आहे, म्हणजे काय स्टेटमेंट आहे, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ती ट्रू असेल. ठीक आहे, नेक्स्ट वन इज 19. देन 19च्या नंतर 20 तुम्ही करायचं आहे. ओके, 20 घेऊयात आपण. 20 नंबरचं क्वेश्चन महत्त्वाचं आहे. द अरेंजमेंट ऑफ 7 गर्ल्स इन अ रो. द अरेंजमेंट of 7 girls in a row for a photograph is 7 for a photograph is 7 factorial, राईट ना. अरेंजमेंट ऑफ 7 गर्ल्स, 7 मुलींची काय करायची, इथे अरेंजमेंट कशी करायची, आणि ती किती असते, 7 फॅक्टोरियल असते असं आपल्याला सांगितलं आहे. आणि अरेंजमेंट कशासाठी करायची, फोटोग्राफीसाठी, नाही ना. फोटो काढण्यासाठी 7 मुलींची अरेंजमेंट करायची, आणि ती अरेंजमेंट आपण किती टाईपने करू शकतो, 7 फॅक्टोरियल प्रकारे करू शकतो. मग आता मला तुम्हाला सांगायचे की तुम्ही परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन नावाच्या लेसनमध्ये शिकलायत तिथं, बरोबर ना. अरेंजमेंट किती प्रकारे करू शकतो आपण, बरोबर ना. अशा 7 मुली आहेत. ओके, 3, 4, 5, 6 and 7, राईट ना. ह्या 7 मुलींना आपल्याला काय करायचं, एका रोमध्ये काय करायचं आहे, अरेंज करायचं. समजा असं रोमध्ये अरेंज करायचं. मग काय होईल, 7 मुलीला आपण किती प्रकारे अरेंज करू शकतो, स्पेसिफिक एका पर्टिक्युलर मुलीला. समजा ह्या मुलीला आपण कुठे कुठे उभा करू शकतो, पहिल्या प्लेसवर उभा करू शकतो, दुसऱ्यावर पण करू शकतो, तिसऱ्यावर पण करू शकतो, कदाचित 4थ्यावर पण करू शकतो, कदाचित 5व्या प्लेसला पण ठेवू शकतो, 6व्यावर पण ठेवू शकतो, 7व्यावर पण ठेवू शकतो. म्हणजे किती प्रकारे आपण अरेंज करू शकतो. एकाला जर 7 प्रकारे अरेंज करू शकतो. अशा आपल्याकडे मुली किती, 7 मुली आहेत. मग त्यांना 7 फॅक्टोरियल प्रकारे आपण अरेंज करू शकतो. ठीक आहे, म्हणून हे जे आहे ते स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट तर आहेच, आणि
त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय आहे, ट्रू आहे. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज ऑल्सो ट्रू. नेक्स्ट वन इज, आता लास्ट वन 24 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ ए प्लस बी लेस दॅन 7, 24, इफ ए प्लस बी लेस दॅन 7, ठीक आहे, वेअर ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, a greater than or equal to 0 and b greater than or equal to 0, right, then a is less than 7 and b is less than 7, then a is less than 7 and b is less than 7. काय सांगितले पहा नीट, a प्लस बी ची व्हॅल्यू कशी, लेस दॅन 7. a प्लस बी ची व्हॅल्यू 7 पेक्षा लहान आहे आणि a च्या आणि b च्या व्हॅल्यू, a च्या आणि b च्या व्हॅल्यू आपण कशा घेऊ शकतो, 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या घेऊ शकतो, राईट ना. आणि a लेस दॅन 7 अँड b लेस दॅन 7 आहे, राईट. म्हणजे a ची व्हॅल्यू तुम्ही 5 घेऊ शकता, b ची 2 घेऊ शकता. मग जो 5 घेतला आहे तो 0 पेक्षा मोठा आहे का, आहे. 2 घेतला आहे तो आहे का 0 पेक्षा मोठा, आहे, राईट ना. आता इथे a जो घेतला आहे तो 7 पेक्षा लहान आहे का, आहे. हा जो b घेतला आहे तो 7 पेक्षा लहान आहे का, आहे. अशी कोणती व्हॅल्यू घ्या तुम्ही, a ची व्हॅल्यू समजा 0 घेऊ शकता, b ची तुम्ही 7 घेऊ शकता. a ची समजा 1 घेतली तर b ची 6 घ्यावं लागेल. याची जर तुम्ही 2 घेतली तर याची 5 घ्यावं लागेल. याची जर 3 घेतली तर याची 4 घ्यावं लागेल. याची 4 घेतली तर याची 3 घ्यावं लागेल. याची 5 घेतली तर याची 2 घ्यावं लागेल, राईट ना. याची जर 6 घेतली तर त्याची 1 घ्यावं लागेल. याची जर 7 घेतली तर त्याची 0 घ्यावं लागेल. म्हणजे हे ए आणि बी तुम्ही चेक करा, ते ऑलवेज कसे आहेत, 7पेक्षा लहान आहेत, राईट ना. ऑलवेज लेस दॅन 7. म्हणजे गिव्हन स्टेटमेंट कसं आहे तुमचं, हे तर स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट आहे अँड इट इज ऑल्सो ट्रू. ओके, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ऑल्सो ट्रू. सो अशा पद्धतीने इथे हा एक्सरसाइज संपलेला आहे. आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. जे क्वेश्चन्स होमवर्कला दिलेले आहेत तेवढं होमवर्क तुम्ही कंप्लीट करा. आणि हे जे लिहिलं आहे मी स्टेटमेंट ओनली आणि टी, तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, गिव्हन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू जी काय असेल ती, ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. ओके, बाकीचा राहिलेला पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.